आमचं हे चंद्रपूर जिल्ह्यामधलं जिवती तालुक्यातलं मारायपाटण गाव. हे गाव एक ठिकाणाहून 3 जागी वसाहत झालेलं आहे. 40 वर्ष झाली तरी अजून शेताचे पट्टे नाहीत, पाणी बरोबर येत नाही, पाणी प्यायला मिळत नाही. शेतामध्ये जर काही करायचं म्हटलं तर पाणी आम्हाला घरून घेऊन जावं लागतं. इथं आल्यापासून बघा आम्हाला घर भेटलं नाही, कोणती सरकारची योजना भेटली नाही, काहीच नाही. पहिलेचे दिवस सांगायला तर लई कठीण होते, सांग वाटत नाही. जेव्हा आम्ही ग्रामपंचायतमध्ये जाल कुणाला विचारलं सर याचं कसं, तर ते सांगणार की ह्या अधिकाऱ्याला भेटा, त्या अधिकाऱ्याला भेटा. आम्ही हे सोडून त्या अधिकाऱ्याला भेटलं तर आम्ही इकडे उपाशी मोडतो. आमचं सध्या परिस्थिती कशी आहे, जेव्हा आम्ही काम करू तेव्हाच आमची चूल पेटेल. आत्तापर्यंत या गावामध्ये कोणतेही अधिकारी म्हणा किंवा राजनीतिक लोक विकासाच्या कामासाठी आत्तापर्यंत इथे पोचलेले नव्हते. परंतु आत्ता मागच्या 6 महिन्यापासून माननीय अक्षय जे कार्यरत आहेत तर ते अति मोलाचं मार्गदर्शन करून लोकांना समजावून ते कामाची योग्य दिशा कशा पद्धतीने करता येईल यावर ते मार्गदर्शन करत आहेत. As a rural development fellow, the experience is exhilarating. You get to see development work being done firsthand, and that is going to be used and benefits the villagers, which is very exciting. But it comes with its fair share of challenges. For a person like me to stay in a village, experience what the villagers are facing, experience the hardships that they are facing and understanding them has been a huge challenge for me. Maraipatam Gram Panchayat is incredibly isolated. So every kind of connectivity is lacking, from mobile connectivity to internet connectivity to lack of adequate roads. This has caused a huge challenge in ensuring work is fast-tracked and accelerated. माझं मराठी तेवढं चांगलं नाही, बोलू शकतो थोडकं पण तेवढं चांगलं नाही माझं मराठी. So interacting with people who are speaking in Marathi as well as Gondi. So interacting and connecting with the Adivasis and connecting with people in Marathi and trying to speak their language and understanding them through their language has been an issue. पहिल्याची परिस्थिती म्हणजे कुठली योजना शासनाची असो ती आमच्यापर्यंत पोहोचत नव्हती. त्या योजनेचा आम्ही लाभ मिळत नव्हता आणि त्या योजनेपासून आम्ही वंचित राहिलो असतो. अक्षय भावनं त्या समस्या बायाकडून घेऊन ते पूर्ण गॅस सिलेंडरचे सुविधा केले आणि त्या अक्षय भावनं मीटिंग घेतल्यापासूनच त्या गॅस सिलेंडर नाही तर इतके दिवस यादी दाखवत होते पण येत नव्हते. अक्षय सरांनी जे गावातील दिव्यांग लोक आहेत त्यांना आम्ही जिल्हा लेवलवर जाऊन त्यांचा कॅम्प आयोजित केला आणि त्यांना आम्ही सर्टिफिकेट दिलेली आहे. Now this certificate entails the beneficiaries to a lot of benefits such as the bus pass. Besides that, it also entails them to admissions into higher education or even jobs and opportunities that have disability quotas. प्रधानमंत्री योजनामधून म्हणजे एकूण 43 घरं मंजूर झाले आहेत. मारायपाटणमध्ये 2 ACचे आणि वाडीगुडा आणि राहापल्लीमध्ये 41. रमाई आवास योजनेमधून म्हणजे फक्त मारायपाटणमध्ये इथं 9 घरकुल मंजूर झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचा. पाणी हे इथे गाव वसलेल्यापासून आत्तापर्यंत पाण्याचा प्रश्न सुटलेलाच नाही. Jal Yukt Shivar, which is works worth 80 lakhs of Jal Yukt Shivar have been sanctioned, and the loose boulder structure as part of area treatment has already begun. आम्हाला विकास पाहिजे, विकासासाठी आम्ही वाटेल ते करू. कारण आतापर्यंत आम्ही झटत होतो पण आम्हाला शासनाचा माणूस कोणी येऊन सांगतच नव्हता की हे केल्यानं हे होतं. आता अक्षय सर येतात की सगळे अलग अलग आपला काम करण्यापेक्षा सगळे एकत्र येऊन जर आपण जर मुद्दा मांडला तर शासनालाही कळेल बा. याच्यासाठी ते समजून सांगतात आणि आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून इथूनही आम्ही करतही आहोत आणि इथून करणार पण. कारण आम्हाला कसंही गावाचा विकास पाहिजे. A rural development fellow, and one of its responsibilities is to ensure that the government departments does its work, but also at the same time to ensure that the villagers have ownership of whatever work is done. Only then will they know how to go about it once the fellow exits the village.
and I'm making my sincere efforts and lot of efforts in ensuring the Sarpanch, Upa Sarpanch and the other villagers, whoever are interested, are able to take part in this process and ensure that they know what has to be done once the fellow exits.